सर, वाईट वाटून घेऊ नका. आपल्या क्राईम ब्रांच टीम मध्ये गुन्हेगारांना पकडण्याचा एक्सपिरियन्स तुमच्या व्यतिरिक्त बाकी सर कुणाकडेच नाही आहे. आतापर्यंत जम्मू काश्मीर दिल्ली इथून गॅसचे ट्रकच्या ट्रक गायब होतात आहेत. एकतर आपल्या भारतामध्ये गॅस सिलेंडरची कमतरता भासत चालली आहे. असंच चालत राहिलं ना तर एक दिवस लोक रस्त्यावर येतील, उपोषण करतील. मग मग काय करायचंय? हे बघ, तू फक्त गाव पातळीचे चोर पकड, पॅन इंडियाचे मी बघतो. याआधी सुद्धा अशी सिच्युएशन हँडल केले मी. लेट्स बी फ्रँक सर, आपला देश अशा सिच्युएशन साठी अजून प्रिपेअर नाही आहे. सो देन बेटर वी स्टार्ट प्रिपेअरिंग. कारण सगळं करून झालंय ना सर. इराणशी बोलून झालं, USA शी बोलून झालं, पण आपल्याला कोणी सिलेंडर देतच नाही. सर, दिल्लीतून गायब झाले, पटनातून गायब झाले, आता महाराष्ट्रातून सिलेंडर गायब व्हायला वेळ नाही लागणार. आणि आपण फक्त इथे बसून प्लॅनिंगच करत राहणार. काय म्हणायचंय काय रे तुला? सर, तोंड फोडायला आपल्या हातात कडं असणं खूप गरजेचं असतं. आपल्याला या किडनॅपरच्या मुळात घुसून त्यांचं मुळच उपटून टाकावं लागेल. कारण त्यांनी झोपेत पण सिलेंडर चोरायचा विचार केला ना तरी त्यांच्या स्वप्नात पण आपण बसलेलो दिसला पाहिजे. आणि त्यासाठीच माझ्या इकडे एक युनिक प्लॅन आहे. हे काय ऑपरेशन धुरंधर विथ सिलेंडर. म्हणजे? आपल्यातलाच एक धुरंधर, म्हणजे एक अंडर कव्हर ऑफिसर, स्पाय आपण त्याच्यात ऑलरेडी सामील व्हायला पाठवलेला आहे. धुरंधर हा एक वेल ट्रेन ऑफिसर आहे जो की त्यांच्यात राहून त्यांच्या प्रत्येक मोमेंटची खबर आपल्याला देत राहील. आणि जशी योग्य वेळ मिळेल तसा तो गुन्हेगारांच्या टोळीतील मेन माणसाला संपून टाकेल. लेट्स बिगिन मिशन धुरंधर विथ सिलेंडर. या पूर्ण भारतात या एकट्या रेहमान डकेचे टोटल 1000 हॉटेल आहेत. आणि सगळी हॉटेल गॅस सिलेंडर नसल्यामुळे बंद झाली. ही झाली महिन्यापूर्वीची गोष्ट. कारण आता अख्ख्या भारतात कोणाकडे सिलेंडर नाहीत. फक्त एकाच व्यक्तीकडे सिलेंडर मिळतील. तो म्हणजे मी स्वतः. जनाब, माफ करा, पण आता आपण डायरेक्ट सरकारच्या वाकड्यात गेलोय. त्याने आपल्याला पकडलं तर? कसेच भेटू शकतो आपण. कारण रहमान डकेतने केलेली चोरी बरीच चातुर्यमा होतीये. चल, बड़ा आया मुझे समझाने. रहमान डकैत को समझा रहा था. अरे अबे बस कर रे. रुको भाई. अबे जल्दी रुको. अरे बस कर. अबे छोटे, तुझे कितनी बार बोला है मोबाइल की रिंगटोन चेंज कर दे. हाँ भाई, अभी चेंज कर दो. जनाब, यांना तुम्हाला भेटायचं आहे. सांगत होता रेहमान डकेतच्या गँग मध्ये सामील व्हायचं याला. नमस्कार जनाब. आदाब जनाब. कौन हो तुम? काय माहित नाही जनाब, जंगलात होता, बहुतेक आदी मानव आहे. जी नहीं जनाब, मेरा नाम हमजा अली आजारी है. यहाँ क्या करने आए हो? जी मुझे लगता है जनाब
ये जंगल में शिकार करने आया लगता है। जी नहीं जनाब, मैं यहाँ आपका मकसद पूरा करने आया हूँ, सिलेंडर चुराने। कहाँ से हो? जी जनाब। जनाब मला वाटतं जंगलातून आला असेल. अरे हे वसाडे राईड तुला काय समजत नाही का रे? दोन माणसं बोलताय ना राईड, तुम्हाला समजत नाही हा? त्या आईला माहिती. कोकण महाराष्ट्रातून आहेस तर तुला काय वाटलं माझ्या गँग मध्ये घुसशील आणि मला संपवशील? तुला माहित नाही वाटत रहमान डकेची वाईट नजर बडी शातीरनुमा होते. नमस्कार रहमान डकेत नो. यो बघा यो इकडे जो माझ्या समोर बसलाय, हयोचा आहे तो रहमान डकेत. कोण आहे हे बंदर? तसा तुम्ही मला ओळखतच असाल, नशाल ओळखत तसा पण मला काय फरक पडायचो नाही. तसा पण मी ह्यो जो व्हिडिओ आहे ना, हा जो सिलेंडर चोर आहे ना, त्याचा पर्दो फाश करायलाच हा व्हिडिओ बनवतोय. एक मिनिट, काय विषय तुझा? मी तुझं काय केलंय? तुझ्या घरातला सिलेंडर चोरलाय? चोरशीलच काय? ठेवीन जो तंगड्यात तोडून आधी सांगतोय आहे. मी तुझं काही नाही केलं, मग तू माझ्यावर कुत्र्यासारखी का भोगतेस? त्याचं काय आहे ना, माझ्या पोटात आहे ना फोड. त्याचं कसं आहे, जिथे कॉन्ट्रोवर्सी झाली ना की ती फोड अशी लगेच दुखायच लागतं, दुखायच. मग कसं आहे ते, जिथे कॉन्ट्रोवर्सी तिथं मी या, जिथं मी या तिथं विषय की या. ए पण तू आमची व्हिडिओ का करतेस? तुझ्या घरी सिलेंडर आहे ना? त्याचं काय आहे ना, मी ह्या भारतात राहतला, त्याच्यामुळे आहे ना ह्या जो सगळा भारतातली जी नागरिक आहेत ना, ह्यो माझा कुटुंब आहे. ह्या सगळ्यांच्या घरी सिलेंडर भेटत नाही, त्याच्यामुळे काय झालं माहितीये, या कुटुंबाच्या वतीनं मी माझी व्हिडिओ बनवतोय. माझ्या घरात सिलेंडर असला मला फरक नाही पडत, माझ्या कुटुंबाला सिलेंडरची कमी नाही झालं पाहिजे. मारली तू चुलीवर लाकडं, आता तूच दाखवतोय. मित्रांनो, ए मंडळीनो, काय दिसलाव काय? अरे तुमच्या समोर माझ्या मला कानाखाली यावर तुम्ही काहीतरी केलाच पाहिजे. ये तुम्ही कशाला? मी तर अख्ख्या महाराष्ट्राला क्रिएटर सांगीन की ह्या जो विषय आहे ना ह्याच्यावर बोला. वया ज्या प्रेमाविमावर फालतू रील करत बसतावाय ना, हे हसलं काय करू नका. ह्याच्यावर कॉन्ट्रोवर्सीवर करा, तुम्ही पण कॉन्ट्रोवर्सी करा. कॉन्ट्रोवर्सी त्यांना सांगणार तू कोण? एक्सक्यूज मी, आय एम अ क्रिएटर. ओके, क्रिएटर. अरे त्या दुसऱ्यांच्या भांडणात स्वतःचा काही संबंध नसून नाक खुपसून ती भांडणं वाढवणारी तू, आणि तू त्या मोठ्या क्रिएटर्सना सांगणार ह्याच्यावर व्हिडिओ करा आणि त्याच्यावर व्हिडिओ करा. त्या यायला नाही ती नाशिओ इकडनं. हा जो सिलेंडरचा विषय आहे ना, हा आम्ही आमची एजन्सी बघून घेईल. नाशिओ, तू कुठे चाललास? कुठे चाललास म्हणजे? आता तुम्हाला सोडत नाही. मला वाटलं होतं तुम्ही 200-300 जण असाल, पण इथे येऊन बघतो तुम्ही 4-5 टकली. 200-300ची तयारी करून आलो होतो. सोडणार नाही आता. आधी कॉम्प्लेन पी, वाईट वाढव आणि नंतर ये माझ्याशी मस्ती करायला. साला मेरे को पकड़ने आया था, खुद ही बलि का बकरा बन गया. बोल हमदा, आखिरी ख्वाहिश क्या है तेरी? सिलेंडर तो तुझे मिलने से रहा. ए पंकू, हेलकिट दे. ए काय करतोय? गेम खेळतोय. अरे ये गाडवा, इथं घरात खायला नाही भेटत आहे आणि तू गेम खेळतोस आहे. गप्पानी जा तिकडं आणि गॅस घेऊन ये. त्या आईला नाही ती इथं घरात जेवण बनवायला गॅस नाही आहे आणि इकडे गेम खेळतोय. मी आलाच नाही का? जा पहिला तिकडं आणि सिलेंडर घेऊन ये. ए मम्मी, मी नाही गे. नाही, सिलेंडर आणायला जमत नसेल ना तर तिकडे जंगलात जा आणि तिकडे कंदमुला खा आणि तिकडेच राहा. येऊ नको घरात.
उठ रे आता तू उठ रे सिलेंडरचा बदला घ्यायला रे सिलेंडरचा बदला घ्यायला आईला सांगितलंय सिलेंडर आणून आता मला सिलेंडर हवाय माझा सिलेंडर दे माझा सिलेंडर दे माझा सिलेंडर दे बघ मम्मी सिलेंडर आणला तुझ्यासाठी मी नाही जाणार रानात कंद मुळ खायला मी नाही जाणार ऐक ना ग तू ग मम्मी अरे वासाड्या अरे रिकामी सिलेंडर आणलात रिकामी तुझ्या आईचा गो तुझ्या नमस्कार मित्र मंडळी हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि हो या व्हिडिओला खूपच जरा लेट झालाय व्हिडिओ शूट झाली होती केव्हाच जेव्हा हा ट्रेंड चालू होता पण व्हिडिओ यायला लेट झालाय सो सॉरी सर्वप्रथम खूप खूप सॉरी आणि तुम्ही जर हा व्हिडिओ इथपर्यंत बघितलाच आहात तर नक्कीच तुम्हाला व्हिडिओ आवडलाय तर मग लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि सबस्क्राईब तरी नक्कीच करा कारण ह्याच्या पुढे खूप सारे प्रोजेक्ट येणार आहेत नवीन नवीन एकदा सांगतोय ही व्हिडिओ कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि तर मग भेटूया डायरेक्ट आता नवीन नवीन कोऱ्या करकरीत पुढच्या व्हिडिओमध्ये ओके सो बाय हा तुला काय बोलायचं